वर्ष 1945. जग नुकतंच दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून सावरत होतं. युरोपपासून आशियापर्यंत सगळीकडे बंदुका आणि बॉम्बचा आवाज आता कुठेतरी शांत झाला होता. हो, एक प्रकारची शांतता होती सगळीकडे. अगदी. पण इकडे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रातील अकोल्यात एका वेगळ्याच युद्धाची ठिणगी पडत होती. नक्कीच. आणि हे युद्ध काही तलवारीने किंवा बंदुकेने लढलं जाणार नव्हतं. खरंय. हे युद्ध लढलं जाणार होतं मतपेटीतून आणि मतदानाच्या अधिकारातून. तारीख होती 10 डिसेंबर 1945. हां. डोळ्यांत भविष्यातील भारताचं एक अतिशय स्पष्ट स्वप्न आणि शब्दांत धगधगती आग असलेला एक महामानव जेव्हा व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा तो प्रसंग एखाद्या महाकाव्याच्या क्लायमॅक्सपेक्षा कमी नसतो. अगदी बरोबर. सेनापती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण त्यांच्या याच ऐतिहासिक दस्तऐवजाचा वेध घेणार आहोत, ज्याला आपण अकोल्याचा जाहीरनामा म्हणतो. हो, अकोल्याचा जाहीरनामा, डॉक्टर आंबेडकरांची स्वाभिमानाची हाक. तर आज आपण यावर सविस्तर बोलणार आहोत. हां, खरोखरच भारतीय इतिहासातला एक असा टप्पा आहे ज्याकडे फक्त एक राजकीय सभा म्हणून पाहणं म्हणजे ती खूप मोठी चूक ठरेल. अच्छा, म्हणजे हे फक्त इलेक्शनचं भाषण नव्हतं? अजिबात नाही. जेव्हा आपण या दस्तऐवजाच्या मुळाशी जातो तेव्हा लक्षात येतं की हे निव्वळ मतं मागण्यासाठी केलेलं भाषण नव्हतं. कसे, हा एका हजारो वर्ष गुलाम असलेल्या समाजाला त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्यात दडलेल्या सत्तेची आणि हक्कांची नव्याने जाणीव करून देणारा एक स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. बापरे, स्वाभिमानाचा जाहीरनामा? हो ना. हा तो काळ होता जेव्हा उपेक्षित समाजाला नुसत्या सहानुभूतीची किंवा अरे रे बिचारे अशा नजरेची गरज नव्हती. खरंय, सहानुभूतीने पोट भरत नाही. अगदी. त्यांना गरज होती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एका ठोस, व्यावहारिक आणि स्पष्ट दिशेची. या भाषणातून डॉक्टर आंबेडकर केवळ काय करायचे याची यादी देत नाहीत. मग? तर ते का करायचे यामागचं अतिशय सखोल मानसशास्त्र उलगडून दाखवतात. आणि हेच मला सर्वात जास्त रंजक वाटतं. म्हणजे आपण जर या नव्या लोकशाहीच्या युद्धाचा विचार केला तर लढण्यासाठी एका शस्त्राची गरज होतीच. नक्कीच. आणि बाबासाहेबांनी ते शस्त्र राजकीय सत्ता असल्याचं अगदी ठणकावून सांगितलं. पण मला इथे एक प्रश्न पडतो. कोणतं? राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक प्रकारचा चिखल किंवा स्वार्थ येतो. मग अशा वेळी बाबासाहेबांनी राजकीय सत्तेला इतकं अनन्यसाधारण महत्त्व का दिलं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या मते ही केवळ एखादी 1937 सारखी सामान्य निवडणूक नव्हती, तर हा अस्पृश्य वर्गाच्या जगण्या मरणाचा प्रश्न होता. इतकी टोकाची भूमिका घेण्यामागे नक्की काय कारण असावं? कारण त्यांना सत्तेची कार्यपद्धती म्हणजे ज्याला आपण मेकॅनिझम म्हणतो ती अचूक समजली होती. राजकारण हा जरी चिखल वाटत असला तरी कायद्यांची, अधिकारांची आणि संसाधनांची वाटणी त्या चिखलातूनच होते हे वास्तव त्यांनी ओळखलं होतं. अच्छा, म्हणजे सत्तेच्या बाहेर राहून चालणार नाही. अगदी. जर तुम्ही सत्तेच्या बाहेर असाल तर तुम्ही नेहमीच इतरांच्या दयेवर अवलंबून राहता. खरे. राजकीय सत्तेच्या जोरावर एक संपूर्ण समाज आपलं नशीब कसं बदलू शकतो हे त्यांना केवळ सांगायचं नव्हतं, तर त्यांनी ते स्वतः सिद्ध करून दाखवलं होतं. हो, आणि मला आठवते टीकाकार नेहमी म्हणायचे की बाबासाहेब फक्त त्यांच्या स्वतःच्या जातीचं हित पाहतात. हो, फक्त महारांचं हित पाहतात अशी टीका व्हायची. पण या जाहीरनाम्यातून आणि त्यांच्या कृतीतून त्यांनी या टीकेला जे उत्तर दिलं ते थक्क करणारं होतं. हो, आणि याच संदर्भातली एक घटना या दस्तऐवजात आहे. ती वाचून तर मी अक्षरशः चक्रावून गेलो. सिमल्याची घटना ना? हो, त्यांनी केवळ सत्तेवर बोलून न थांबता सिमल्यात एका अत्यंत तळागाळातील उमेदवाराला निवडून आणलं होतं. अगदी तळागाळातील. तो उमेदवार भंगी समाजाचा होता. असं वर्णन आहे की तो अतिशय मळकट कपड्यांमध्ये असायचा, म्हणजे समाजाच्या अगदी शेवटच्या पायरीवरचा माणूस. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या राजकीय वजनावर स्वतःची ताकद पणाला लावून त्या माणसाला थेट सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसवलं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो ना. त्या काळातल्या प्रस्थापित आणि उच्चभ्रू राजकारण्यांच्या डोळ्यांसमोर एका सफाई कामगाराला आणून बसवणं हा किती मोठा राजकीय धोका होता. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्याला आंबेडकरी राजकारणाचा गाभा समजतो. तो कसा? सत्तेचा वापर हा केवळ स्वतःच्या वर्गासाठी किंवा स्वार्थासाठी नसून समाजातील सर्वात उपेक्षित व्यक्तीला थेट निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी कसा असावा याचं हे जिवंत उदाहरण होतं. बापरे, हे खूपच प्रभावी आहे.
ही केवळ एक प्रतिकात्मक कृती नव्हती. हा प्रस्थापितांना दिलेला एक स्पष्ट संदेश होता की सत्ता आता फक्त मुठभर लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. जर मी हे आजच्या काळातल्या एखाद्या उदाहरणाशी जोडून बघितलं ना, तर हे एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या लीडरने हां मधल्या सगळ्या मॅनेजर्सना बाजूला सारून कंपनीतल्या सर्वात कनिष्ठ कर्मचाऱ्याला थेट बोर्डरूममध्ये नेऊन बसवल्यासारखं आहे. अगदी. जिथे कोट्यवधींचे निर्णय होतात तिथे खुर्ची देऊन बसवण्यासारखं आहे. आणि त्याला नुसतं बसवणं नाही तर त्याला मतदानाचा अधिकार देण्यासारखं आहे. ही केवढी मोठी उलथापालथ आहे. हे सादृश्य अतिशय अचूक आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट या शब्दाचा विचार करतो तेव्हा त्याचा खरा अर्थ काय होतो? काय होतो? सक्षमीकरण तेव्हा होत नाही जेव्हा उपेक्षित वर्गाला केवळ बाहेरून मदत, देणगी किंवा सहानुभूती मिळते. अच्छा, म्हणजे नुसती मदत करणं पुरेसं नाही. नाही. खऱ्या अर्थाने सक्षमीकरण तेव्हाच होतं जेव्हा ते लोक स्वतः सत्तेच्या आणि अधिकाराच्या केंद्रस्थानी पोहोचतात, जेव्हा निर्णय घेण्याची पेन त्यांच्या स्वतःच्या हातात येते. तेव्हाच खऱ्या अर्थाने संरचनात्मक बदल घडून येतो. अगदी बरोबर. पण इथेच एक खूप मोठा अडथळा येतो. सत्तेच्या या केंद्रस्थानी पोहोचणं सोपं नाहीये. आणि समजा पोहोचलं तरी ती सत्ता टिकवणं त्याहून कठीण आहे. हो, खूप कठीण आहे. कारण या प्रवासात अनेक आमिष असतात. व्यवस्था तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करते. आणि मला वाटतं म्हणूनच बाबासाहेबांनी या जाहीरनाम्यात तरुणांना जो उपदेश केलाय तो अत्यंत रोखठोक आणि सावध करणारा आहे. नक्कीच. त्यांनी 1934 मध्ये स्थापन झालेल्या हरिजन सेवा संघावर कडाळून टीका केली होती. होय, आणि ती टीका समजून घेणं खूप महत्वाचं आहे. का बरं? हरिजन सेवा संघ ही संस्था प्रामुख्याने दलितांच्या उद्धारासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी स्थापन झाली होती. मग बाबासाहेबांनी त्याला विरोध का केला? तेच, हाच तर प्रश्न आहे. कारण त्यांना एका भयंकर धोक्याची जाणीव झाली होती. शिष्यवृत्ती, आर्थिक मदत आणि पैशांच्या आमिषाने दलित विद्यार्थ्यांचा स्वाभिमान आणि त्यांची वैचारिक क्रांती अप्रत्यक्षपणे विकत घेतली जात आहे ही त्यांची रास्त भीती होती. म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने विचार स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं. अगदी. जेव्हा तुम्ही कोणाकडून तरी आर्थिक उपकार घेता तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात बोलण्याची ताकद गमावून बसता. पण एक सेकंड, थोडं थांबा. हे ऐकायला थोडं विसंगत नाही का वाटत? कसं काय? म्हणजे समाजाला शिक्षणाची गरज आहे, पैशांची गरज आहे. मग जर कोणी स्कॉलरशिप देत असेल तर ती नाकारायची का? गरिबीत असलेल्या विद्यार्थ्याने हा विचार कसा करायचा की मी पैसे घेऊ की नको? हे तर त्याच्या प्रगतीच्या आड येण्यासारखं झालं नाही का? हाच तर तो सर्वात नाजूक आणि महत्वाचा मुद्दा आहे जो बाबासाहेबांनी एका अत्यंत सुंदर पौराणिक कथेच्या माध्यमातून समजावून सांगितला. पौराणिक कथा? कोणती? त्यांनी कच्छ आणि देवायनी या कथेचा दाखला दिला. अच्छा. आता ज्यांना ही कथा माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं तर कच्छ हा देवांचा प्रतिनिधी असतो आणि तो राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी जातो. म्हणजे मेलेल्यांना जिवंत करण्याची विद्या? हो. तो शत्रूच्या घोटात जाऊन ती विद्या शिकतो. पण तिथे शुक्राचार्यांची मुलगी देवायनी त्याच्या प्रेमात पडते आणि ती त्याला तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करते. जर कच्छ तिथेच थांबला असता तर तो त्या विद्येचा वापर देवांसाठी नाही तर राक्षसांसाठीच करत राहिला असता. बापरे, हा तर खूप मोठा ट्रॅप होता. हो ना. आणि कच्छ दृढनिश्चयी असतो. तो विद्या घेतो पण देवायनीच्या आमिषाला बळी न पडता स्वतःच्या लोकांच्या उद्धारासाठी परत येतो. काय सांगताय? हा संदर्भ किती जबरदस्त आहे. हो. म्हणजे बाबासाहेबांना तरुणांना हेच सांगायचं होतं की कचासारखे दृढनिश्चयी बना, बरोबर, आमिषाचा फायदा नक्की घ्या, प्रस्थापितांकडून शिक्षण घ्या, पण आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य तिथे घाण ठेवू नका. कमाल आहे. विद्या ही स्वतःच्या जातीच्या उद्धारासाठी शिकायची आहे, गुलामीसाठी नाही. अगदी तसंच. हे म्हणजे एखाद्या प्रतिस्पर्धी कंपनीची स्कॉलरशिप किंवा फंडिंग घ्यायची, त्यांच्या पैशावर मोठं व्हायचं, पण त्यांचे ज्याला आपण गोल्डन हँडकफ्स म्हणतो, सुवर्ण बेड्या, हो, ते घालायला स्पष्ट नकार द्यायचा. त्यांच्या अटींवर आयुष्यभर अडकून पडायचं नाही. सुविधांचा फायदा घ्या पण आपला मूळ हेतू विसरू नका आणि स्वतःला विकू नका. अगदी तसंच. आणि यातून एक अतिशय सखोल प्रश्न निर्माण होतो की प्रस्थापित व्यवस्था कशा प्रकारे उपेक्षित वर्गाला छोट्या छोट्या फायद्यांमध्ये अडकवून त्यांचा मूळ संघर्ष कमकुवत करू शकते. खरंय. बाबासाहेबांची दूरदृष्टी इथे स्पष्टपणे दिसून येते. ते तरुणांना या पॅट्रोनेज किंवा आश्रयदातेपणाच्या मानसिकतेतून सावध करत होते. कारण आर्थिक मदत घेताना जर तुम्ही तुमची वैचारिक स्वाधीनता गमावत असाल तर ती मदत नसून एक प्रकारचा सुंदर सापळा ठरतो. नक्कीच. खरंच,
हा विचार मुळापासून हादरवणारा आहे. आणि वैचारिक स्वातंत्र्याचा हाच धागा पुढे नेत बाबासाहेबांनी केवळ राजकीय आमिषांनाच नाही, तर तत्कालीन सामाजिक सुधारणांच्या वरवरच्या कल्पनांनाही खूप मोठा धक्का दिला. होय. इथे त्यांनी जातीव्यवस्थेवर आणि ती मोडण्यासाठी सुचवल्या जाणाऱ्या पारंपरिक उपायांवर एक वेगळाच प्रकाश टाकला. आंतरजातीय विवाहांचा मुद्दा ना? हो. त्या काळात आंतरजातीय विवाहांना जातीभेद मोडण्याचं एक मोठं हत्यार मानलं जात होतं. पण बाबासाहेबांनी एक अत्यंत रोखठोक सवाल उपस्थित केला. कोणता? ते म्हणाले, केवळ आंतरजातीय विवाह केल्याने अस्पृश्यता नष्ट होईल का? थोडं थांबा. मला इथे परत एकदा तुम्हाला थांबवासं वाटतंय. बोला. कारण आपण नेहमी हेच ऐकत आलोय की दोन वेगवेगळ्या जातींमध्ये जेव्हा रोटी-बेटी व्यवहार होतात, जेव्हा लोक एकमेकांशी लग्न करतात, तेव्हा जातीच्या भिंती गळून पडतात. असा एक सर्वसामान्य समज आहे. आंतरजातीय विवाह हे तर प्रगतीचं लक्षण मानलं जातं ना? मग बाबासाहेब जे स्वतः जातीयंताचे पुरस्कर्ते होते, ते याच्या विरोधात का बोलत होते? सांगते. त्यांनी चक्क असं विचारलं की आपल्या समाजातील मुली काय कमी सुंदर आहेत? मग दुसऱ्या वर्गातील मुलींशी लग्न करण्याचा हट्ट कशासाठी? मला हे जरा समजायला कठीण जातंय. तुमचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. आणि इथेच बाबासाहेबांच्या विचारांची पातळी किती वरची होती हे समजतं. कसं? ते आंतरजातीय विवाहांच्या विरोधात नव्हते, पण ते या भाबड्या समजुतीच्या विरोधात होते की केवळ लग्न केल्याने सगळा प्रश्न सुटेल. अच्छा. आपण विचार केला तर जर एखाद्या उपेक्षित वर्गातल्या मुलाने उच्चवर्णीय मुलीशी लग्न केलं, पण तरीही समाजाने त्याला समान दर्जा दिला नाही, तर काय उपयोग? खरंय, काहीच उपयोग नाही. बाबासाहेबांना हे सांगायचं होतं की आपला लढा केवळ रोटी-बेटी व्यवहारापुरता मर्यादित नाहीये. तो लढा सन्मानाचा आहे. अच्छा, म्हणजे समता ही केवळ एकत्र मिसळण्यात किंवा एकाच घरात राहण्यात नाहीये. अगदी बरोबर. समता ही संरचनात्मक आधारात आहे, ज्याला आपण स्ट्रक्चरल रिस्पेक्ट म्हणतो. तुम्ही एखाद्यासोबत लग्न करू शकता, पण तरीही तुम्ही त्याला स्वतःपेक्षा कनिष्ठ मानू शकता. बापरे, हा खूपच डीप विचार आहे. हो ना. जोपर्यंत समाजात एकमेकांसोबत समान पातळीवर उभे राहण्याची मानसिकता येत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा सन्मान ओळखत नाही, तोपर्यंत केवळ लग्न करून जातीभेद जाणार नाही. म्हणजे आंतरजातीय विवाह हा एक मार्ग असू शकतो, पण तो एकमेव उपाय नाही. अगदी. त्यांचा मुख्य भर हा नुसत्या सामाजिक एकत्रीकरणापेक्षा आत्मसन्मानावर अधिक होता. हे आता अगदी स्पष्ट झालं. आणि सन्मानाचा हाच मुद्दा त्यांनी राजकीय पटलावरही तितकेच आक्रमकपणे मांडला. याच भाषणात त्यांनी तत्कालीन काँग्रेसच्या प्रचारावरही कडक शब्दांत टीका केली. होय. त्यांनी एक अत्यंत थेट प्रश्न विचारला की जर काँग्रेसला खरोखरच दलितांची काळजी होती, तर त्यांनी हिंदी गोलमेज परिषद का बोलावली नाही? गोलमेज परिषदांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता आपल्या चर्चेसाठी हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की 1930च्या दशकात लंडनमध्ये ज्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेस किंवा गोलमेज परिषदा झाल्या, त्या भारताच्या भविष्यातील राज्यघटनेची आणि राजकीय अधिकारांची रूपरेषा ठरवण्यासाठी होत्या. होय. आणि तिथे दलितांचे स्वतंत्र राजकीय अधिकार हा एक अत्यंत कळीचा मुद्दा होता. बरोबर. बाबासाहेबांचा युक्तिवाद असा होता की जर मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना खरोखरच उपेक्षितांबद्दल तळमळ असती, तर त्यांनी स्वतःहून या वर्गाला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं असतं. पण तसं न झाल्यामुळे काँग्रेसपासून लांब राहण्यातच दलितांचं खरं हित असल्याचं त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडलं. अर्थात आपण आजच्या या चर्चेत कोणाची बाजू घेत नाही आहोत किंवा कोणता राजकीय पक्ष बरोबर की चूक या वादात पडत नाही आहोत. आपण केवळ त्या काळातील एका ऐतिहासिक दस्तऐवजाचं आणि त्यामागच्या विचारांचं विश्लेषण करत आहोत. नक्कीच हा इतिहास समजून घेण्याचा भाग आहे. पण यातून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते की बाबासाहेबांनी समाजाला स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याचं महत्त्व पटवून दिलं. अगदी बरोबर. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या राजकीय अजेंड्याचा फक्त एक हिस्सा किंवा व्होट बँक आहात, तोपर्यंत तुमचे स्वतःचे प्रश्न कधीही प्राधान्याने सोडवले जाणार नाहीत. खरे. स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व असणं ही अस्तित्वाची पहिली अट आहे. शक्तिशाली आणि अंगावर शहारे आणणाऱ्या टप्प्यावर आपल्याला घेऊन जाते. हो, तो प्रसंग खूपच अंगावर येणार आहे. इथे बाबासाहेब थेट व्यवस्थेला आणि समाजाच्या मानसिकतेला आव्हान देतात. भाषणादरम्यान एका गृहस्थाने विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ इथे येतो. तो गृहस्थ म्हणाला होता, आम्ही स्पृश्यांवर अवलंबून आहोत.
आम्ही तक्रार कशी करणार हा प्रश्न ऐकायला कदाचित साधा वाटेल, पण तो हजारो वर्षांच्या दबलेल्या मानसिकतेचा आवाज होता. तो एक असा क्षण होता जिथे संपूर्ण समाजाची अगतिकता एका वाक्यात व्यक्त झाली होती. पिढ्यानपिढ्या ज्या व्यवस्थेने तुम्हाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पंगू बनवला आहे, त्यांच्याविरुद्ध ब्र कसा काढायचा? हो, म्हणजे बंड कसं करायचं? हा तो प्रश्न होता. आणि त्यावर बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं ते एखाद्या सिंहाच्या डरकाळीसारखं होतं. काय म्हणाले ते? ते कडाडले, शेळीहून आणखी किती दिवस जगणार? आज ना उद्या अन्यायाविरुद्ध तोंड दिलेच पाहिजे. मला वाटतं हा प्रसंग खरोखरच थरकाप उडवणारा आहे. त्यांनी केवळ उपदेश दिला नाही, तर त्यांनी स्वतःचं उदाहरण देऊन समाजाला जागृत केलं. हो. ते म्हणाले, मी आज कोट बूट घालून सोन्याचं घड्याळ लावून तुमच्यासमोर उभा आहे. कोणाची छाती मला महार म्हणायची? मी अन्यायाविरुद्ध झगडलो नसतो तर आज इथे उभा राहू शकलो असतो का? शेळी बनू नका, वाघ बना. बापरे, किती ताकदवान शब्द आहेत हे. हे म्हणजे माझ्याकडे बघा, माझ्या संघर्षाकडे बघा. जर माझ्यासारखा एक माणूस हे करू शकतो तर तुम्ही सगळे मिळून नक्कीच करू शकता, असा हा थेट संदेश होता. त्यांनी एक व्हिज्युअल प्रूफ समाजासमोर ठेवलं. इथे बाबासाहेबांनी अत्यंत अचूक असं मानसशास्त्र वापरलं आहे. हा तो क्षण होता जिथे त्यांनी संपूर्ण समाजाला त्यांच्या बळी किंवा विक्टिम असण्याच्या मानसिकतेतून बाहेर खेचून काढलं. आणि त्यांना कर्ते बनवलं. अगदी त्यांना एजंट्स ऑफ चेंज बनण्याची प्रेरणा दिली. आम्ही अवलंबून आहोत ही मानसिकता सोडून आम्ही आमचं भविष्य स्वतः घडवू शकतो या विचाराकडे केलेला तो प्रवास होता. खरे? स्वतःच्या पायावर उभं राहणं, संघर्ष करणं ही जगाकडून आदर मिळवण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. जग शेळ्यांचा बळी देतं, वाघांचा नाही. हा निसर्गाचा नियम त्यांनी समाजाच्या मनावर बिंबवला. आणि म्हणूनच त्यांनी शेवटी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला विजयी करून आपली अभेद्य संघटना जगाला दाखवून देण्याचं आवाहन केलं. होय. म्हणजे केवळ मनात विचार बदलून आणि वाघ बनून थांबायचं नाहीये, तर त्या वैचारिक क्रांतीचं रूपांतर एका भक्कम, अभेद्य राजकीय आणि सामाजिक संघटनेत करायचं आहे. हा या जाहीरनाम्याचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा होता. बरोबर. तर आपण जर या संपूर्ण सखोल चर्चेचा एक साकल्याने विचार केला तर 10 डिसेंबर 1945चं अकोल्यातलं हे भाषण केवळ एक निवडणूक जिंकण्याची रणनीती नव्हती. मग ती काय होती? तो शिक्षण, तळागाळातील राजकीय प्रतिनिधित्व आणि कधीही न झुकणाऱ्या स्वाभिमानातून स्वतःचं भविष्य स्वतः लिहिण्याचा एक अत्यंत भव्य, धाडसी आणि दूरदृष्टी असलेला आराखडा होता. सत्तेची चावी मिळवणं, कोणत्याही आमिषांना किंवा आश्रयाला बळी न पडणं, केवळ वरवरच्या सामाजिक सुधारणांना न भूलता संरचनात्मक सन्मानासाठी लढणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेळी न बनता वाघ बनणं, हा या संपूर्ण अकोला जाहीरनाम्याचा गाभा होता. अगदी बरोबर. पण या सगळ्या प्रवासात मला एक प्रश्न नक्कीच पडतो. हे सगळं घडलं 1945 मध्ये. आज आपण इतक्या दशकांनंतर यावर चर्चा करत आहोत. हे सगळे विचार आजच्या काळातही का महत्वाचे आहेत? कारण तंत्रज्ञान बदललं असेल, काळ बदलला असेल, पण मानवी स्वभाव, सत्तेचं राजकारण आणि शोषणाच्या पद्धती आजही तशाच आहेत. हे पण खरंय. प्रलोभनांपुढे स्वतःची तत्व न विकणं, केवळ वरवरच्या दिखाव्यापेक्षा खऱ्या अधिकारासाठी आणि प्रतिनिधित्वासाठी लढणं आणि अन्यायाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभं राहणं, या गोष्टी आजच्या आधुनिक जीवनात आणि अगदी आपल्या वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट आयुष्यातही तितक्याच तंतोतंत लागू पडतात. हा जाहीरनामा आपल्याला आजही व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकवतो. अगदी खरंय. आणि यातूनच आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. कोणता मुद्दा? आपण सुरुवातीला बघितलं की या भाषणात युद्धाचं स्वरूप कसं बदललं होतं. तलवारीकडून ते मतपेटीकडे आलं होतं. 1945 मध्ये जर शिक्षण आणि राजकीय सत्ता ही स्वाभिमानाची आणि संरक्षणाची हत्यारं होती आणि बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे कोट, बूट व सोन्याचं घड्याळ हे त्या काळातील सन्मानाचं आणि अधिकाराचं प्रतीक होतं. हो. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या या अति जोडलेल्या डिजिटल आणि माहितीच्या युगात त्या गोष्टींचं आधुनिक रूप काय असू शकेल? बापरे, हा खूपच रंजक विचार आहे. हो ना. आजच्या काळात जेव्हा युद्धाचं मैदान हे केवळ मतपेटी न राहता डिजिटल स्पेस, अल्गोरिदम, डेटा प्रायव्हसी आणि माहितीचं नियंत्रण हे बनलं आहे, तेव्हा आपले हक्क काय आहेत? अगदी तेव्हा आपल्या हक्कांचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक काय आहे? विशेषतः माहितीच्या या महापुरात आणि खोट्या नॅरेटिव्हच्या जगात जिथे आपले विचारही हॅक केले जाऊ शकतात.
तिथे कोणत्याही आधुनिक आमिषांना बळी न पडता स्वतःचा असा आधुनिक स्वाभिमानाचा जाहीरनामा कसा लिहायचा, याच एका ज्वलंत आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी अशाच एका नव्या विषयासह पुन्हा भेटू.